नमस्कार मित्रांनो, तर आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर मधलं प्रॅक्टिकल्स. ओके, फर्स्ट प्रॅक्टिकल आहे तुमचं UTM. ओके, इंट्रोडक्शन ऑफ UTM अँड स्टडी ऑफ व्हेरियस पार्ट्स ऑफ UTM इन लॅबोरेटरी. UTM मीन्स व्हॉट? युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन या ठिकाणी दिलेलं आहे. युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन. युनिव्हर्सलला काय म्हणतात? शियर, कम्प्रेशन, टेन्शन, फ्लेक्चर आणि टेन्साइल. हे बघा, टेन्साइल स्ट्रेंथ, कम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, शियर स्ट्रेंथ, फ्लेक्चर स्ट्रेंथ. आपण चार प्रकारचे आपण या ठिकाणी या टेस्टिंग मध्ये आपण काय करू शकतो? टेस्टिंग घेऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं काय? प्रॅक्टिकल आउटकम काय? तर बेसिक नॉलेज काय तुमचं? बेसिक मॅथमॅटिक्स असणार आहे, सायन्स अँड बेसिक इंजिनिअरिंग टू सॉल्व द बेस्ट इंजिनिअरिंग रिलेटेड प्रॉब्लेम असणार आहे. तर नेमकं या कोर्स मधून प्रॅक्टिकल आउटकम काय निघणार ते बघू. डिटरमाइन द व्हेरियस टेस्ट which can be preferred of UTM. जसं की मी आता सांगितलं की कोणत्या टेस्ट याच्यामध्ये घेऊ शकतात. टू अंडरस्टँड द वर्किंग अँड हँडलिंग ऑफ UTM, जे की मी लेक्चर याच्यामध्ये टाकणार आहे, त्या लेक्चर मध्ये तुम्हाला दिसून जाईल. आणि टू इम्प्रूव्ह द हँड ऑफ स्किल परफॉर्मन्स. ओके, तर वन बाय वन आपण बघूया. हे जे तुम्हाला दोन पार्ट दिसत आहेत, ओके, तर हे पार्ट बघूया आपण. हे दोन पार्ट दिसत आहेत. या पार्टला टोटल म्हणजे कंट्रोल युनिट आणि या पार्टला म्हणजे तुमचं लोडिंग युनिट. ओके, कंट्रोल युनिट मध्ये आता बघा, एक एक हे जे तुमचे दिसत आहेत, हे हा पार्ट आणि हा पार्ट, हे तुमचे वॉल्स आहेत. ओके, म्हणजे कंट्रोल वॉल आणि तुमचा रिलीज वॉल. लोडिंग द्यायचा आणि एखादा लोडिंग काढायचा. ओके, हा तुमचा कंट्रोलिंग वॉल आहे, हा तुमचा रिलीज वॉल आहे. हे जे दिसतं हे डायल गेज. ओके, हे आहे तुमचं डायल गेज आहे, जेणेकरून याच्यावर तुम्हाला काय दिसणार आहे? रीडिंग दिसणार आहे. या सिस्टीमला आपण टोटल सिस्टीमला काय म्हणणार? आपण याला म्हणणार लोडिंग सिस्टीम म्हणणार. ओके, त्या ठिकाणी हा जो वरचा पार्ट आहे याला म्हणायचं अप्पर क्रॉस हेड, मिडल क्रॉस हेड आणि लोअर क्रॉस हेड. ओके, मोहीम फक्त हा या ठिकाणी चार कॉलम दिसतात. 1 2 3 आणि 4. हे चार तुम्हाला कॉलम दिसतात. दोन प्लेन आहेत आणि दोन थ्रेडेड आहेत. मोहीम फक्त तुमचा हा असतो. टेन्साइल स्ट्रेंथ काय जसं तुम्ही या ठिकाणी बार लावायचा आहे. कम्प्रेसिव्ह टेस्टिंग या ठिकाणी तुम्ही काय ठेवणार? तुमचा कम्प्रेसिव्हचा स्पेसिमेन ठेवणार आहे. ओके, हा फक्त मोहेबल आहे. हे दोन फिक्स आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला काय घ्यायचं? लेबलिंगची नावं लिहायचे. ओके, या इथल्या स्पेस मध्ये. आता याला बघू जरा. हे काय तुमचा अप्पर आहे आणि हा तुमचा आहे मिडल आहे. ओके, याच्यामध्ये एक स्पेसिमन दिलेला आहे. स्पेसिमन आहे हा जो आहे, हा तुमचा काय स्पेसिमन आहे. म्हणजे तुमचा बार आहे, त्याच्यावर काय कोणती लोड चालू आहे? बार टेन्साइल लोड असते. हा तुमचा अप्पर एज आहे, सॉरी अप्पर क्रॉस हेड आहे. आणि हा तुमचा काय? हा मिडल क्रॉस हेड आणि हा जो आहे तुमचा स्पेसिमन आहे, टेस्टिंग स्पेसिमन. ओके, इथं आपण लिहायचं UTM आहे. एक्सटेन्सिमीटर कशासाठी? बघा, तुमचा जो बार आहे तो बार तुटताना किती होतात? 10 mm असेल तर तुटताना थोडा वाढणार आहे, कारण की टेन्साइल दिलेला आहे. तो एक्सटेन्सिमीटर असतो, त्याचा लिस्ट काउंट आहे 0.01 mm. ओके, नंतर शेअर ब्लॉक, शेअर टेस्टर, रोलर सपोर्ट असं फ्लेक्चर साठी. आणि ही आहे तुमचा अटॅचमेंट हार्ड टेस्टसाठी वापरतात इंडेंटा. ओके, प्रोसिजर मी तुम्हाला काय सांगितलेली आहे. नसेल तर आणखी एक व्हिडिओ मी टाकणार, त्या व्हिडिओ मध्ये सगळी प्रोसिजर दिलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला नेम ऑफ प्रोसेस तुम्ही काय काय वापरला? UTM वापरणार आहे ते या ठिकाणी टाकायचे. आणि प्रोसिजर जी तुम्हाला मी सांगितलेली आहे या व्हिडिओ मध्ये ती प्रोसिजर या ठिकाणी टाकायची. तर एक एक बघूया आपण. ही टेस्ट कोणती आहे? ओके, तर ही टेस्ट काय? या ठिकाणी तुमचा बार आहे. टेस्ट कंडक्टर काय नाव आहे? टेन्साइल स्ट्रेंथ देणार आहे. क्रॉस हेड कोणते कोणते वापरतो आपण टेन्साइलला? अप्पर आणि मिडल. या ठिकाणी अप्पर आणि मिडल. अटॅचमेंट काय? ही जे आहे एक्सटेन्सिमीटर आहे. आणि लोड कोणत्या लोड तो फेल्युअर झाला. हे कोणता आहे? कम्प्रेसिव्ह लोड. हे बघा, हे कॉन्क्रीटचा ब्लॉक दिसतो. कम्प्रेसिव्ह लोड कोणता कोणता क्रॉस हेड वापरतो आपण? बॉटम आणि मिडल. बॉटम आणि मिडल. याला कोणता अटॅचमेंट आहे का? नाहीये. ओके, ही कोणती आहे तुमची? ही आहे तुमची शियर टेस्ट. ओके, शियर टेस्ट वापरतो. ठीक आहे, याच्यामध्ये कोणता कोणता वापरतो? लोअर आणि मिडल क्रॉस हेड वापरतो. हा, आणि अटॅचमेंट काय आहे? या ठिकाणी स्टीलचं दिसतंय, त्याला शियर अटॅचमेंट आपण या ठिकाणी वापरतो. या ठिकाणी शियर अटॅचमेंट. ही कोणती आहे तुमची? फ्लेक्चर स्ट्रेंथ. म्हणजे हा तुमचा बीम आहे, त्याच्यावर एक लोड देतो, पॉइंट लोड आहे. कोणता कोणता असतो? बॉटम आणि मिडल. ओके, या ठिकाणी काय अटॅचमेंट काय असतात तुमचा? शियर लोडिंग अटॅचमेंट. ओके, आणि शियर तुमचा हा हार्डनेस टेस्ट साठी वापरतात. टेस्टचं नाव काय? हार्डनेस टेस्ट. क्रॉस हेड कोणते कोणते आहेत? मिडल आणि लोअर. ओके, याचे अटॅचमेंट कोणते कोणते वापरलं आपण? हार्डनेसचा एक सेक्शन वापरला. ओके, अच्छा, पण तुम्हाला लिहायचे रिझल्ट काय? की बाबा तुम्ही याच्यातनं काय काय केलं, जसं की तुम्ही लिहू शकता वी आर परफॉर्म ऑल द इम्पॉर्टंट टेस्ट युजिंग UTM. ओके, अँड द अंडरस्टँडिंग द ऑल कॉम्पोनंट पार्ट्स ऑफ UTM. इथे काय तुमचं रिझल्ट असणार आहे. ओके, इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट काय तुमचा? व्हेरियस प्रॉपर्टी आर डिटरमाइंड बाय कंडक्टिंग डिफरंट टेस्ट इन इट. ओके, कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी बघितले आहेत. कन्क्लुजन तुमचं काय होऊन जाईल? वी डिटरमाइंड बाय इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल. हे तुमचं काय असणार आहे?
कन्क्लुजन असणार आहे. या ठिकाणी काय क्वेश्चन आन्सर आहेत, क्वेश्चन आणि या ठिकाणी मोकळ्या स्पेस मध्ये तुम्हाला काय लिहायचे, आन्सर लिहायचे. ठीक आहे, अशापर्यंत तुमचा पहिला प्रॅक्टिकल या ठिकाणी फिनिश होतो.